धन्यवाद न्यूज में आपका स्वागत है। और अभी पारदरी जो ग्राम पंचायत है, यहाँ एक महिला सरपंच है जिनका कार्यकाल 2.5 साल का हो चुका है। और मैम जो है एक शिक्षक है और शिक्षण लेवा है मैम ने। और मैम के कार्यकाल में क्या क्या काम हुआ, मैम से दर्शकों को पूरी जानकारी देते हैं। और सरपंच महिला जो है रेवंती गजानन शिंदे सर, इनके मिसेस है शिंदे सर की, तो उनसे पूरी जानकारी प्राप्त करते हैं। मॅम, आमच्या चॅनलवर आपलं स्वागत, अभिनंदन आहे। आणि आता जे आम्ही दर्शकांना जी माहिती दिलेली आहे, तुमचा कार्यकाल किती वर्ष झाला? माझा कार्यकाळ 2.5 वर्ष झाला। मॅम, उपसरपंच कोण आहे मग? रुक्मणबाई सीताराम चव्हाण। मॅम, सभासदांची संख्या किती आहे? 7। मॅम, 2.5 वर्षाचे कार्यकालमध्ये आपण काय काय विकासाचं काम केलं? 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्याकडे लाईटची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने झाली की गावात आणि तांडावस्ती आहे माझ्याकडे 2-3, तर तिथे कुठेही लाईटची व्यवस्था नव्हती। तर तिथे म्हणजे 1 वर्षापूर्वी मी खूप छान लाईटची व्यवस्था झालेली आहे। आणि रोड रस्ते नव्हते, तर त्याचे पण खूप छान रोड रस्ते वगैरे तांडावस्तीवरती झाले आहे। आणि अजूनही प्रोसिजर चालू आहे की गावातही आमचं अजून काम बाकी आहे, तर त्याची तयारी चालू आहे। मॅम, गावात अशी मोठी कोणती समस्या आहे जी शासनाकडून तुम्ही मागणी केलेली आहे मला आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही? अशी समस्या, जलजीवनची समस्या मला खूप म्हणजे अवघड गेली आहे। खूप समस्या जाणवती ती, आम्ही वारंवार त्याची मागणी केलेली आहे। माझ्या गावामध्ये तांडावस्ती थोडंसं दूर आहे आणि गाव याच्यामध्ये थोडं अंतर आहे। तर ज्या पद्धतीने आम्हाला जलजीवनचा उपयोग म्हणजे घ्यायचा होता, त्या पद्धतीने आम्हाला जलजीवनचं म्हणजे कुठलीच मदत भेटलेली नाहीये आणि जलजीवनचं काम होतच नाहीये आमच्याकडे। वारंवार आम्ही त्याच्यावरती म्हणजे त्याचा पाठपुरावा केलेला आहे, नोटीस दिलेली आहे, मागणी केलेली आहे, परंतु आमचं जलजीवनचं ते काम फार गरजेचं आहे, ते होत नाहीये सर। मॅम, पारदरी ग्रामपंचायतचे हद्दीत जे शाळा असते आणि धार्मिक स्थळे असते, किती शाळा आणि धार्मिक स्थळे किती आहे? 3 शाळा आहे, 3 अंगणवाड्या आणि 3 धार्मिक स्थळ आहे। तर शाळेतही बऱ्यापैकी आमचं जाणं नव्हतं, भेटणे नव्हतं, त्यातही आमची सर्व प्रकारे मदत चालू आहे। दुसरी एक MGM संस्था आहे तिथे, आणि एक रामकृष्ण आश्रमही आहे, त्यांचंही आमच्या गावाला वारंवार म्हणजे त्यांच्याकडून मदत मिळते। MGM संस्थेकडून पण मी माझ्या पद्धतीने त्यांना मागणी वगैरे करून गावातल्या लोकांना, गरजू लोकांना हेल्थ चेकअप नेहमी घेत असते। माझ्या आतापर्यंत जवळजवळ 7 ते 8 हेल्थ चेकअप झालेले आहे। मी सदस्य असताना सुद्धा मी म्हणजे ह्या महिलांसाठी, खास करून महिलांसाठी मी हेल्थ चेकअप घेतलेले आहे की जेवढी माझ्याकडनं कुणाच्या आरोग्याची काळजी घेतल्या जाईल माझ्या गावातल्यांसाठी मी जे करू शकते त्या पद्धतीनं मी केलं, आणि कामाची प्रोसिजरही आणखी चालू आहे। मॅम, आपलं नाव सांगा आणि ग्रामपंचायतचं नाव सांगा। माझं नाव रेवती गजानन शिंदे, ग्रामपंचायत परदरी, सरपंच। अच्छा, पूरा शूट करे वो कवर कर ये क्या वीडियो डालेंगे क्या?
हम्म.